आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर सकाळीच लवकर उठून मी सगळं आवरून घेतलं होतं आणि छान अशी देवपूजा पण इथं आवरून घेतली होती. आणि यांना सुट्टी नव्हती त्यामुळे मग टिफिन वगैरे मला बनवायचा होता, तर तेच बनवायला घेतला. आमच्याकडं आज तिळगुळाच्या पोळ्या केल्या जातात, ज्याचं प्रिपरेशन मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कालच करून घेतलं होतं. म्हणून मला मग सकाळी गडबड झाली नाही पोळ्या वगैरे करण्यासाठी. आणि ते सगळं आवरून मग बाकीची पण मी कामे वगैरे आवरून घेतली, भांडे वगैरे धुवून घेतली आणि किचन ओटा पण क्लीन करून घेतला लगेचच. आणि त्यानंतर मी आणि काव्या रेडी होऊन निघालो होतो माझ्या दीदीच्या घरी. तर तिच्याकडे हळदी कुंकू होतं म्हणून आम्ही तिकडे निघालो होतो. आणि मग तिथं गेल्यानंतर जेवण वगैरे पटकन आवरून घेतलं आणि थोडासा टाईमपास वगैरे केला. आणि मग संध्याकाळच्या वेळेला दीदीने इथे छान सुंदर अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि छोटंसं सिंपल पण क्यूट असं डेकोरेशन केलं होतं. आणि त्यानंतर मग 6च्या नंतर हळदी कुंकासाठी बायका येणार होत्या, मग म्हणून आम्ही दोघी पण रेडी झालो. मग मी पण साडी वगैरे वेअर केली आणि एकदम सिंपल लुक केला होता. तर कसा वाटतो हा लुक ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझी दीदी पण साडी वगैरे वेअर करून ती पण छान आवरून घेतलं होतं तिने पण. आणि आम्ही दोघी रेडी झाल्यानंतर मग थोड्याच वेळात बायका वगैरे यायला चालू झाल्या आणि दीदीने मग हळदी कुंकू वगैरे मलाही दिलं आणि बाकीच्यांचं पण हळदी कुंकू चालूच होतं. आणि हळदी कुंकू चालू असतानाच मग मी अर्ध्यातूनच आले होते, कारण की मला घरी लवकर जायचं होतं, नंतर लेट झाला असता म्हणून. आणि असा होता आजचा मिनी ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.